तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे सायन्स इन मराठी विथ गणेश सर माझ्या चॅनलमध्ये. आपण पहिला चॅप्टर बायोलॉजीचा पहिला चॅप्टर बघत होतो, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, अनुवांशिकता आणि विविधता. त्याच्यामध्ये तुम्हाला एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन आपण बघितले होते. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन मध्ये बघितलं आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. त्याच्यामधले तुम्हाला कनेक्टिंग लिंक चाललं होतं आपलं. कनेक्टिंग लिंक्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू द टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. दोन ग्रुप आहेत. समजा असे काही प्राणी आहेत जे काही मागच्या प्राण्यांसारखे दुसऱ्या प्राण्यांसारखे सुद्धा गुणधर्म दाखवतात आणि येणाऱ्या दुसऱ्या प्राण्यांसारखे सुद्धा गुणधर्म दाखवतात, म्हणजे मध्यभागी आहेत. त्यांना आपण काय म्हणत असतो, कनेक्टिंग लिंक्स म्हणत असतो, म्हणजे जोडणारे दुवे, मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं जोडणारे दुवे. आता जोडणाऱ्या दुव्यामध्ये नंतर बघितलं इन पेरिपॅटस. आता पेरिपॅटस नावाचा एक प्राणी आहे. पेरिपॅटस काय करत असतो, कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी. त्याची जी बॉडी आहे ती सेगमेंटेड बॉडी आहे. कुणासारखी, थिन क्युटिकल आहे. अँड पॅरापोडिया आर प्रेझेंट लाईक ॲनेलिडा. आता ॲनेलिडा संघामधले जे प्राणी आहेत त्या ॲनेलिडा संघासारख्या प्राण्यांमधले त्यांच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल आहेत, पॅरापोडिया आहेत. हे काय आहे, सगळे त्यांचे गुणधर्म कुणासारखे आहेत, ॲनेलिडा सारखे आहेत. सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रॅकियर रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम लाईक आर्थ्रोपोडस. आर्थ्रोपोडस नावाचा ग्रुप आहे. आता त्यात तुम्हाला त्या जे प्राण्यांचं वर्गीकरण आहे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कळतील ग्रुप कोणते आहेत काय नाही. तर आर्थ्रोपोडा ग्रुप सारखे काय काय त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. दोन प्रकारच्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असतात, ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर तुम्ही मला सांगा की आपल्या मानवांमध्ये कोणती असते आणि कोणत्या प्राण्यांमध्ये ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. तर मी तुम्हाला याचं उत्तर देतो. आपण ह्युमन बिंग जे आहेत आपल्या सर्वांमध्ये क्लोज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते आणि काही प्राणी जे असतील तर त्यांच्यामध्ये ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आता कसं आहे त्याच्यामध्ये, समजा रक्तभिसरण संस्था ही जर समजा खुली आहे, त्यांच्यामध्ये आपल्या जसं व्हेन्स वगैरे असतात, त्यांच्यामध्ये व्हेन्स वगैरे काही नसतात. डायरेक्ट जे रक्त आहे त्यांची ओपन बॉडी थ्रू ट्रॅव्हल करत असते. आणि आपल्यामध्ये कसं आहे, आपले व्हेन्स असतात, आपल्या छोट्या छोट्या नसा असतात, त्याच्यामधून काय करत असतात, आपलं रक्त प्रवाहित होत असतं. त्याला क्लोज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. म्हणजे हार्ट थ्रू काय होत असतं आपल्या बॉडीकडून आपल्या ऑर्गनकडे, असं आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ऑर्गनकडे आपलं रक्त प्रवाहित होत असतं. पण त्यांचं तसं नसतं. तुम्ही कधी कॉक्रोचला मारला असेल बघा, कॉक्रोचला मारलं की बघा कसं डायरेक्ट त्याच्यातून पाणी, पिवळं पाणी बाहेर पडत असतं. तर कॉक्रोच मध्ये ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. तसंच हे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आर्थ्रोपोडासारखे काय आहे, एक तर आर्थ्रोपोडासारखे गुणधर्म आहेत आणि ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कोणासारखे, आर्थ्रोपोडासारखी ट्रॅकियल एक्सपायरेशन आहे त्यांच्यामध्ये आणि रेस्पिरेशन आहे. आणि आर्थ्रोपोडासारखं काय आहे त्यांच्यामध्ये ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. दिस इंडिकेट्स दॅट पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. बघा कुणासारखे गुणधर्म दाखवायला आहे, ॲनेलिडा सारखे सुद्धा गुणधर्म दाखवायला आणि आर्थ्रोपोडा सारखे सुद्धा गुणधर्म दाखवायला. तर त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, हा दोघांमधला काय आहे, जोडणारा दुवा आहे, कनेक्टिंग लिंक्स आहे दोघांच्या मधामधला. सिमिलरली डक बिल्ड प्लॅटिपस नावाचा एक प्राणी आहे. लेज एक लाईक रेप्टाइल्स जसे आहेत साप वगैरे त्यांच्यासारखा काय देतो तो, अंडे देतो, अंडी घालत असतो. बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स टू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स अँड हिअर. परंतु ते मॅमल्स संघामधल्या प्राण्यांसारखे सुद्धा गुणधर्म दाखवतो. त्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड असते म्हणजेच ग्रंथी असते आणि त्यांच्यामध्ये हेअर सुद्धा असतात. आता लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग अ फिश. आता ही जी फिश आहे, लंग फिश काय करत असते, फिश असल्यासारखं त्यांच्यामध्ये लंग्स न त्यांचं जे हे आहे रेस्पिरेशन आहे ते रेस्पिरेशन करत असते. दीज एक्झाम्पल इंडिकेट दॅट द मॅमल्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम द रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम द फिशेस. आपण याच्यावरून असं म्हणतो की फिशेस जे आहेत ते उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन्स पासून त्यांचा विकास झालेला आहे आणि जे मॅमल्स आहेत त्यांचा रेप्टाइल्स पासून विकास झालेला आहे. कनेक्टिंग लिंक जर तुम्हाला समजले असतील, त्याच्यानंतर तुम्हाला हे पण सांगितलं होतं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक प्राणी जो आहे तो प्राण्यामध्ये सिमिलॅरिटी कशी असतात. बघा एम्ब्रोलॉजी बघूया आपण. एम्ब्रोलॉजी इज द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम एन एम्ब्रियो पासून. भ्रूण जे असते, समजा एखादी महिला गर्भवती असेल तर सुरुवातीला त्याच्यामध्ये भ्रूण तयार होत असते, किंवा कोणतेही प्राणी जर सुरुवातीला छोटं जे फिटस आहे म्हणजे त्याला भ्रूण म्हटलं जातं, मराठीमध्ये एम्ब्रियो म्हटलं जातं. झायगोट फॉर्मेशनच्या नंतरची स्टेज. एम्ब्रियो फॉर्म झाल्याच्या नंतर त्याच्यापासून डेव्हलपमेंट होत असते. आपण त्याला स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम द एम्ब्रियो असं म्हणू शकतो. कंपॅरेटिव्हली स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट शोज दॅट एम्ब्रियो हॅव एक्स्ट्रीम सिमिलरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेज. याच्यावरून असं सांगू शकतो की
प्रत्येक प्राणी तर वेगळा आहे, परंतु त्यांच्या जर आपण इनिशियल स्टेज घेतल्या, एम्ब्रियोच्या प्रत्येक जणाची इनिशियल स्टेज घेतली, ही फर्स्ट स्टेज समजा लक्षात घ्या. याच्यावरून तुम्हाला कोणताही कळणार नाही की या कोणत्या प्राण्याचे हे इनिशियल स्टेज आहे. कळते का? याच्यावरून नाही कळत. ते सगळ्यांमध्ये काय दिसत आहे तुम्हाला? सारखेपणा दिसत आहे. सेकंड स्टेजला गेल्यानंतर थोडंसं तुम्हाला भिन्नता दिसेल. इथून जर या फक्त फिश आणि सॅलॅमेंडर मध्ये तुम्हाला फरक दिसायला सुरुवात झाली, परंतु बाकीचे जर बघितले तर पुन्हा सेकंड स्टेज मध्ये सुद्धा त्यांची जी ठेवण आहे ती सारखीच आहे. नंतर थर्ड स्टेज मध्ये आपल्याला ते ओळखून येते की फिश काय आहे, सॅलॅमेंडरचं आहे, टॉर्टॉइज आहे, चिकन आहे, पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे, मॅन आहे. तर यांच्यामध्ये जी एम्ब्रियोलॉजिकल फर्स्ट स्टेज जी आहे ती सगळ्यांमध्ये काय कशी आहे? सारखी आहे. आणि यावरूनच आपण काय म्हणतो की दोज सिमिलॅरिटी डिक्रीज ग्रॅज्युअली. सुरुवातीला सगळ्यांमध्ये एम्ब्रियोलॉजिकल सिमिलॅरिटी असतात आणि जसे जसं वाढत जाईल, जसं जसं तुमच्या म्हणजे कालावधी वाढत जाईल, त्या कालावधीनुसार काय होत असतो? एम्ब्रियोमध्ये डिफरन्शिएट होतं, म्हणजे की त्याला ओळखायला सुरुवात होती की कोणत्या प्राण्याचा हा एम्ब्रियो आहे. सिमिलॅरिटी इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस अॅनिमल्स. आणि यावरून आपण असं सांगू शकतो की या सगळ्या प्राण्यांचा कोणीतरी एक सुरुवातीला ओरिजिन जी आहे ती कशी आहे? सर्वांची सारखी असेल, किंवा एक अँसिस्टर त्यांच्या कोणातरी पूर्व जेव्हा सुरुवात झाली आहे तिथून अँसिस्टर काय असेल? एकच असेल. याच्यावरून आपण सांगू शकतो. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डार्विनची थेरी आहे. नॅचरल सिलेक्शनची जी डार्विनची थेरी आहे ते लाईन बाय लाईन बघूया. डार्विन साहेबांनी काय केलेलं आहे? डार्विन साहेबांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसिस पुस्तकामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा लॉ सांगितलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला बोर्ड बघायचा आहे. बघा काय आहे तर मी ह्या नोट्स मुद्दामून घेतलेल्या आहेत. या नोट्स नुसार तुम्हाला जे सेमीवाले आहेत त्यांना नोट्स पण होतील आणि जे मराठीवाले आहेत त्यांना डायरेक्टली अर्थ समजून जाईल की काय आहे शॉर्ट फॉर्म मध्ये. तर चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिमेन्स ऑफ plants and animals, and depending upon the observation of those specimens he published the theory of natural selection which preaches the survival of the fittest. त्या आता सांगितलंय मी त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाच्या पुस्तकामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्यांनी लॉ सांगितलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे? वेगवेगळ्या प्राण्यांचं म्हणजे माहिती गोळा केली, वेगवेगळ्या प्राण्यांचे निरीक्षण केलं आणि त्यावरून हा लॉ सांगितलेला आहे त्यांना. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश्ड द बुक द टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. आता सांगितल्याप्रमाणे while explaining the concept Darwin says that the organism reproduce polyphysically. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय होत असतात? एका म्हणजे आपल्या स्वतःसारखा प्राणी तयार करत असतो, आपण त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतो. आणि प्रत्येक जण काय करत असतो? आपली संख्या वाढवत असतो. ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आता प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे, प्रत्येक सजीव जो आहे तो काय करत असतो? इथं या पृथ्वी तलावर किंवा सजीव सृष्टीमध्ये जगण्याचा प्रयत्न करत असतो. आता समजा कोणतेही एखादं हरिण असेल, हरणांचे पिल्ले असतील, हरणांची कळप वाढलेला असेल, तर त्याच्यामध्ये त्याला जर जगायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? सगळ्यांपेक्षा जास्त धावावं लागेल, तर तो कुणाची शिकार होणार नाही. मग हाच लॉस त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होणं गरजेचं आहे. सगळ्यांपेक्षा त्याच्यामध्ये शक्ती असेल, तर धाव जास्त असेल तर तो वाचू शकतो. म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, जसं आज स्पर्धेचं युग आहे, तुम्हाला जर समजा या स्पर्धेच्या युगामध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? सगळ्यांपेक्षा काहीतरी बेटर क्वालिटी असली पाहिजे. बघा एखाद्या वर्गामध्ये सगळे विद्यार्थी असतात, सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांना मार्क सारखे येतात का? नाही येत. कारण काय? त्याचं जे विद्यार्थी जास्त अभ्यास करतील प्रत्येकापेक्षा तर त्याच्यामध्ये त्याला जास्त मार्क पडतील किंवा तो जास्त मार्क घेईल. तर हे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट लॉवरून आपल्याला असं सांगू आपण असं लागू करू शकतो की जर आपल्याला याच्यामध्ये पुढे जायचं असेल किंवा आपल्याला बाकीच्यांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर काही ना काही आपल्यामध्ये बेस्ट क्वालिटी असली पाहिजे. तर हे जे विनिंग कॉम्पिटिशन आहे, काहीतरी जे ऑर्गॅनिझमचे काही मॉडिफिकेशन असतील ते मॉडिफिकेशन इसेन्शियल असतात, करणं गरजेचं आहे. However, beside this, natural selection also plays important role because natural selects only those organisms which are fit to live and the rest perish. याच्यावरून असं सांगतो नॅचरल सिलेक्शन काय केलेलं आहे, म्हणजे जे सर्वायवल आहे, जे फिटेस्ट आहेत तेच सर्वायवल करू शकतात असं डार्विन्सने सांगितलेलं आहे आणि तेच सक्षम असतात, जगत असतात. आणि बाकीचे जे आहेत ते बाकीचे काय होतात? नष्ट होत असतात, पेरिश होत असतात, म्हणजे नष्ट होत असतात. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेसिस विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. त्यांचे जे गुणधर्म आहे, त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांची पुढची येणारी जी पिढी आहे, समजा एखाद्या पिढीनं गुणधर्म आत्मसात केले, आपण बघितलं इव्हॉल्युशन मध्ये एक पिढी आहे गुणधर्म आत्मसात करत असते, नंतर दुसरी पिढी येत असते, त्याच्यावरून आहे. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाइडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. हाऊएव्हर सम ऑब्जेक्टिव्हज वेअर रेज्ड अगेन्स्ट द थेरी. डार्विनची थेरी आहे ती सर्वजगमान्य थेरी आहे. आजपर्यंत आपण डार्विनची थेरी मानतो, परंतु त्याच्यावर सुद्धा काही ऑब्जेक्शन आहेत. तर ते काही ऑब्जेक्शन दिलेले आहेत बघा इथं. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर. प्रश्न विचारला जातो की डार्विनच्या थेरीवर कोणते ऑब्जेक्शन घेतले जातात.
डार्विनचा थेअरी सर्व जगमान्य आहे, परंतु काहीतरी ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर सुद्धा. तर पहिलं ऑब्जेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन. फक्त नॅचरल सिलेक्शन करणं म्हणजे फक्त स्पेसीज ह्या सर्वायवल ऑफ फिटेस्ट करणाऱ्या स्पेसीज आहेत आणि ह्याच जगणाऱ्या आहेत, आणि त्याच्यावरून आपण असं सांगू शकत नाही की हे इव्हॉल्युशन त्याच्यावर डिपेंडंट आहे. हे म्हणजे हे त्याच्यावरला एक ड्रॉबॅक आहे. नंबर 2, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड अनयुजफुल कॅरेक्टर नॉट मॉडिफिकेशन. सॉरी, तर डार्विनने त्याच्याबद्दल हे पण सांगितलं नाही की कोणत्या प्राण्यांमधले जे गुणधर्म आहेत ते की युजफुल आहेत, कोणत्या प्राण्यांमधले जे गुणधर्म आहेत ते अनयुजफुल आहेत. हे त्याच्याबद्दल काही युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन बद्दल त्यानं काही स्पष्टीकरण दिलं नाही. नंतर आहे देर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. त्याच्यामध्ये जलद गतीने होणारे बदल कोणते आहेत? आपण बघितलं लेमूर पासून आपल्या विशालकाय प्राण्यांपर्यंत किंवा आपण मानवापर्यंत विकास झालेला आहे. तर काही प्राण्यांमध्ये हळूवार बदल झाला आहे. हळूवार बदल होणारा त्याला ग्रॅज्युअली चेंजेस म्हणलो आपण. तर त्याच्यामध्ये हे सांगितलं नाही की त्यांना हळूवार होणारा म्हणजे ग्रॅज्युअली होणारा बदल कोणता आहे आणि जलद गतीने होणारा बदल कोणता आहे, त्याच्याबद्दल कोणतेही माहिती सांगितली नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन, डार्विन्स वर्क अँड इव्हॉल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. जरी त्याच्यावर ऑब्जेक्शन असली तरी आजच्या जगतापर्यंत हे काय आहे, चांगली म्हणजे माइलस्टोन आहे. त्याची जी थेअरी आहे ती एकदम उत्कृष्ट थेअरी अशी असलेली आहे. याच्यामध्ये आपण नंतर बघणार आहोत डार्विनची थेअरी झाल्याच्या नंतर तुम्हाला आहे लॅमार्किझम. मी मुद्दामून फास्ट घेतोय कारण मी वर्गामध्ये क्लासमध्ये शिकवलेला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर पुन्हा डिटेल व्हिडिओ याच्यावर बनवू शकतो. नंतर आहे लॅमार्किझम, जैन बॅप्टिस्ट लॅमार्क. आता जॉन नाव असतं, त्याचं स्पेलिंग असते जीन आहे. तुम्हाला इथं जर स्पेलिंग दिसेल तर जीन असते, पण जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क आहे प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम are responsible for evolution and the reason behind those morphological changes is activity or laziness that organism. एखादा प्राणी आहे, एखाद्या प्राण्यानं त्याच्या शरीरामध्ये हालचाल करून जर त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म अडॅप्ट केला किंवा त्याच्या आळसामुळे एखाद्या त्याच्यामध्ये गुणधर्म अडॅप्ट केला तर याच्याबद्दल तो सांगत असतो की ऑर्गॅनिझमनं एखाद्या प्राण्यानं त्याच्यामध्ये होणारा बदल जो आहे तर मग तो त्याच्या ऍक्टिव्हपणामुळे असेल किंवा त्याच्या आळसपणामुळे असेल तर त्याच्या बदलामध्ये तो लॅमार्किझम मध्ये सांगतो. The neck of giraffe has become too long due to the browsing of leaves of tall and plants and extending their neck for the several generation. काय झालेलं आहे, जिराफ काय करायचे, झाडाचा पाला खाऊन जगायचे. झाडाचा पाला खाऊन जगत असताना सुरुवातीला समजा खालचा पाला संपून गेला. जर खालचा पाला संपून गेल्याच्या नंतर त्यांची काय होऊ लागली, त्यांना गरज भासू लागली जास्त उंचावरचा पाला खाण्यासाठी. तर ते काय करू लागले, मान उंच करू लागले आणि मान उंच केल्यामुळे त्यांची जी मानेची जी हे आहे सेल जे आहे त्या सेल डेव्हलपमेंट होऊ लागल्या, जनरेट होऊ लागल्या आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये अशा सेल डेव्हलपमेंट झालेल्या त्या पुढच्या पिढीमध्ये डायरेक्ट संक्रमित झाल्या आणि यामुळे येणारी जी पिढी आहे ती उंच मान घेऊन अशी तयार झालेली आहे. आता हे जो चेंजेस आहे लगेच झालेला नाही, हा ग्रॅज्युअली होणारा बदल आहे. परंतु लॅमार्किझम मध्ये सांगितलेलं आहे की जर त्याने प्रयत्न केले त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये काय झाले, त्यांची मान उंच झालेली आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. तुम्ही जर तुमच्या गावामध्ये किंवा कुठं आजूबाजूला बघितलं असेल, लोहार जर असेल किंवा सुतार असेल, कोणतेही काम करणारे लाकूड तोडणारे माणसं जर असतील तर त्यांचे शोल्डर किंवा त्यांचे बायसेप वगैरे बघा, जसं जिमला जाऊन आपले बायसेप बनत असतात तशा प्रकारे. तर त्यांचे शोल्डर वगैरे तुम्हाला चांगले मजबूत दिसतील. म्हणजे काय, त्यांच्यामधलं ते ऍक्टिव्हपणा आहे. त्या ऍक्टिव्हपणामुळे काय झालेलं त्यांच्या म्हणजे सतत काम केल्यामुळे, सतत त्यांचे वर्किंग केल्यामुळे काय होत असतं, ते स्ट्रॉंग बनत असतात. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक इमू अँड ऑस्ट्रिच हॅव बिकम अ वीक ड्यू टू द नो यूज. तुम्हाला माहिती आहे शहामृग आहे, इमू नावाचा प्राणी आहे, पक्षी आहे, ते उडत नाहीत का, त्यांनी कधी त्यांच्या पंखाचा वापर केला नाही. आता इथं लेजिनेस आला, पंखाचा वापर कधी केला नाही तर समजा, आणि वापर न केल्यामुळे त्यांच्या पंखाचा आता यूज काहीच नाहीये. ते जर पळायचं काही जर त्यांच्या पाठीमागं लागलं तर ते फक्त धावत असतात जोरमध्ये. ओके, तर नंतर आहे लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक अ स्वान अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू द लिव्हिंग इन अ वॉटर. तुम्ही हंस आणि जर बदल बघितला तर त्यांच्या पायामध्ये तुम्हाला असे हे झालेले असतात, वेबड असतात, म्हणजे त्यांना जाळी असते, अशी टच झालेले असतात. तर याच्यावरून आपण असं सांगू शकतो की त्यांच्यामध्ये काय आहे, कोंबडीचे पाय बघा आणि तुम्ही बदकाचे पाय बघा. तर कोंबडीचे पाय सरळ समजा लाकडासारखे असे त्यांना बोट दिसतील तुम्हाला, परंतु जर बदकाचे पाय जर बघितले त्यांच्यामध्ये जोडलेले असतात. जोडलेले का असतात, तर ते पोहण्यासाठी मदत होईल, म्हणजे त्यांना पाण्यामध्ये काय होईल, जोरात त्यांना पाणी फेकता येईल पाठीमागे आणि पोहता येईल, त्याच्यासाठी त्यांचे पाय त्याच्यामध्ये तसं डेव्हलपमेंट झालेलं आहे. स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बॉरोविंग हॅबिट. त्यांची सापाची जी हॅबिट होती ती काय होती, बिळामध्ये घुसण्याची. समजा बिळामध्ये घुसण्याची हॅबिट असल्यामुळे सुरुवातीला त्यांना पाय होते याच्यामध्ये,
आणि पाय असताना त्यांचे जे त्यांना अडचण करायची वेळामध्ये घुसताना, मग त्यामुळे हळूहळू काय झाले ते पाय त्याला नाहीसे झाले. आज आपल्याला बघायला जर मिळतं, आपल्याला सापाला पाय बघायला मिळत नाही. All these examples are types of acquired character and are transferred from the generation to the another. This is called the theory of inheritance of acquired characters or Lamarckism. याच जे गुणधर्म आहेत एका पिढीकडून जे दुसऱ्या पिढीकडे जे गुणधर्म चालले त्याला काय म्हणलं जातं, लॅमार्किझम असं म्हणलं जातं, किंवा थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर, आत्मसात केलेल्या गुणधर्मांची थेरी असं सुद्धा म्हणलं जातं त्याला. नंबर 8 आहे डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू अ स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर देअर degeneration due to the no use at all widely accepted but transfer of those characters generation to generation was rejected. काही गुणधर्म जे आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. ओके, परंतु इथे एक मुद्दा हे केला जातो की जे अक्वायर्ड केलेले गुणधर्म आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातीलच याची गॅरंटी नाही. त्याच्यावर उदाहरण देईल मी तुम्हाला. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ऑफ ब्रॉट इन अस are not transferred to next generation and thereby Lamarck's theory was disproved. आता समजा एक उदाहरण आहे, समजा मी काय केलो, जिमला गेलो, खूप सारी चांगली बॉडी बनवली आणि बॉडी बनवल्याच्या नंतर असं होईल का की माझं जे लेकरू तयार होणार आहे ते बॉडी बिल्डरच होऊन तयार निघेल, किंवा मी समजा उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये PhD केली आणि येणारा माझा जे चाइल्ड आहे ते फक्त डायरेक्टली इंग्लिशचं नॉलेज घेऊन तयार होईल का? नाही. तर अक्वायर्ड केलेले जे गुणधर्म आहेत, म्हणजे कोणताही असा बॉडी बिल्डर असेल किंवा काही पण जे आपण आत्मसात करायलो येणाऱ्या पिढीमध्ये येत असतात का गुणधर्म? तर नाही येत. तर त्यामुळे काय होतो, लॅमार्क थेरी जी आहे ती काय केली जाते, डिस्प्रूव्ड केली जाते, म्हणजे अमान्य केली जाते. कारण ठीक आहे, काही तत्वामध्ये आपण त्या जिराफच्या बाबतीमध्ये म्हणलो की ते जे आत्मसात केलेले गुणधर्म आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चाललेत, बरोबर आहे. परंतु यामध्ये काही जे अक्वायर्ड केलेले गुणधर्म आहेत, ठीक आहे, आपण समजा त्याच्या जीन्स मध्ये जर बदल होत असेल, मॉडिफाईड होत असेल, तर येणाऱ्या पिढीमध्ये काही गुणधर्म ट्रान्सफर होऊ शकतात. परंतु जर अक्वायर्ड केलेले म्हणजे बाहेरून जर आपण अक्वायर्ड केलेले कोणते गुणधर्म असतील तर ते येणाऱ्या पिढीमध्ये जातीलच किंवा जातील याच्यावर आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणून लॅमार्किझम जी थेरी आहे ती डिस्प्रूव्ड झालेली आहे. यानंतर आहे तुम्हाला तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला ह्युमन इव्हॉल्युशन. ह्युमन इव्हॉल्युशनचा आपण काय करणार आहे, एक टाइमलाईन बघणार आहोत. त्या टाइमलाईन नुसार आपण प्रत्येक गोष्ट बघणार आहोत. तर आपण बघितलं 7 करोड वर्षापूर्वी, 7 कोटी वर्षापूर्वी जे डायनासोर आहेत, डायनासोर एक्सटिंक्ट झालेले आहेत, म्हणजे डायनासोरचा नष्ट झालेला आहे. डायनासोर मध्ये नष्ट होण्याचं एक कारण आहे, आपण सांगू शकतो की त्यांनी काय केलं आहे, स्वतःमध्ये कोणतेही गुणधर्म अडॉप्ट केले नाहीत. त्यांच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये म्हणजे समजा तर त्यांनी बाहेरच्या एन्व्हायरमेंट नुसार त्यांच्यामध्ये काही बदल जर केले असते तर डायनासोर राहिले असते. परंतु त्यांच्यामध्ये त्यांचं अवाढव्य शरीर किंवा म्हणजे त्यांना कुठेही हालचाल न करता येणं, त्याच्यामुळे काय झाले ते एक्सचेंज झाले. लास्ट डायनासोर डिसअपियर्ड अँड द मंकी लाईक अॅनिमल इव्हॉल्व. तिथून काय झालेले मंकी लाईक अॅनिमल तयार झाले. तुमच्या याच्यामध्ये दाखल आहे पहिला जो हायरार्की मधला प्राणी आहे तो लेमूर आहे. लेमूर नावाच्या प्राण्यापासून काय झालेला विकास झालेला आहे. पहिला प्राणी आहे 4 करोड वर्षापूर्वीचा इजिप्टोफिथिकस नाव आहे त्याचं. आणि या प्राण्यांची काय होऊ लागली, टेल्स ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स डिसअपियर्ड. यांच्यामधली जी शेपूट आहे ती शेपूट काय होऊ लागली, नाहीसे होऊ लागली. म्हणजे समजा जे याच्यावर झाडावर राहणारे हे असतील, मंकीला असतील, तर त्यांच्यामध्ये शेपूट जी आहे ती काय होत असते, झाडावर लटकण्यासाठी कोणत्या वापरासाठी शेपूट काम करत असते. परंतु जमिनीवर आल्याच्या नंतर ते काय होऊ लागले, अन्नाच्या याच्या शोधामध्ये जमिनीवर येऊ लागले आणि जमिनीवर आल्यामुळे त्यांच्यामधली जी शेपूट आहे ती काय होऊ लागली, नाहीसे होऊ लागली, त्याचं काम नसल्यामुळं. आणि नंतर आहे ड्रायोफिथिकस. जवळपास 2 कोटी वर्षापूर्वी, 2 करोड इयर्स अगो त्यांची सुरुवात झाली. एप स्टार्टेड टू लाईव्ह ऑन द लँड्स अँड देअर द फॉरेस्ट स्टार्ट टू डिक्लाइन. जंगलाची कमी झाल्यामुळे, मी आता सांगितलं की जंगलाची कमी झाली, समजा जास्त दुष्काळ वगैरे पडला त्यामुळे झाडांवर त्यांना अन्न मिळत नव्हतं, त्या अन्नाच्या शोधामध्ये ते काय होऊ लागले, जमिनीवर यायला सुरुवात झाली. आणि जमिनीवर येणारा पहिला जे हे आहेत काय म्हणलं जातं मंकी जो आहे तो ड्रायोफिथिकस आहे. ओके, ड्रायोफिथिकस सुरुवात झाली. नंतर आहे तुमचे रामाफिथिकस आहे. द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲप्स. जे मानवासारखा दिसणारा एप्स जे आहे, मंकी आणि एप्स मध्ये फरक असतो. जे चिंपांजी वगैरे असतात ते मंकी एप्स मध्ये येतात. तर प्रश्न विचारला जातो की बघा तुम्ही जर परीक्षा याच्यामध्ये जर बघितलं तुमच्या पुस्तकामध्ये, तर रामाफिथिकस तुम्हाला कसा दिसेल, थोडासा बाकीच्यांपेक्षा ताट उभा राहिलेला दिसेल. ते सुरुवातीचे प्राणी नकलवर चालायचे, म्हणजे तुमच्या असे पंजावर चालायचे अशा हाताच्या. परंतु नंतरचे जे आहेत रामाफिथिकस तो 2 पायावर चालायला लागला. म्हणजे पहिला ह्युमन सारखा दिसणारा पहिला प्राणी आहे तो रामाफिथिकस. प्रश्न विचारला जातो रिकाम्या जागामध्ये, लक्षात ठेवायचं. नंतर आहे ॲस्ट्रोलोफिथिकस. ऑस्ट्रेलियोफिथिकस 40 लाख वर्षापूर्वी तयार झालेला आहे तो.
Apes grew up in a size and become more intelligent and thus the ape of the South Africa evolved. साऊथ आफ्रिका जंगलामध्ये राहणारे होते हे आणि 40 लाख वर्षापूर्वी यांची इव्हॉल्युशन झालेलं आहे. आणि हा जो इव्हॉल्युशन आहे ते जवळपास 40 लाख वर्षापासून झालेला आहे. 40 लाख वर्षापूर्वीचे जे यांच्यामध्ये काय होऊ लागलं, त्यांचा मेंदू विकसित होऊ लागला, त्यांच्या मेंदूमध्ये चांगला विकास झालेला आहे. नंतर आहे 20 लाख वर्षापूर्वी जो होमो हेबिलस आहे. आता इथून काय आहे, आपण कोणते आहोत, आपण जे कोणत्या प्राण्याची स्पेसिस आहोत, तो होमोसेपियन्स आहे. आपली जी स्पेसिस आहे ती काय आहे, होमोसेपियन्स आहे. तर होमो या शब्दाची सुरुवात किंवा होमो या गटामध्ये समावेश करणारा पहिला माणूस आहे होमो हेबिलस. आणि हा कसा आहे, हा खूप सुंदर आहे बघा, म्हणजे याला सगळं कळायचं. हा स्किल्ड ह्युमन आहे. यानं काय करायला सुरुवात केली, हत्यार करायला सुरुवात केली, दगडी हत्यार बनवायला सुरुवात केली, म्हणजे भाल्याची निर्मिती करायला सुरुवात केली. यावरून त्यांना अग्नीचा शोध लावल्यानंतर हा स्किल्ड ह्युमन होता होमो हिबिलस. आपल्या गटामध्ये समावेश करणारा पहिला मंकी म्हणलं जातं किंवा पहिला ह्युमन म्हणलं जातं. होमो या गटामध्ये प्रवेश करणारा, लक्षात ठेवायचं, त्याचं नाव आहे होमो हिबिलस. नंतर होमो हिबिलस नंतर तुमच्याकडे आलेला आहे होमो इरेक्टस. ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्ड एक्सटिंक्ट इन चायना अँड इंडोनेशिया. चायना आणि इंडोनेशिया 15 लाख वर्षापूर्वीचे हे झालेले तयार झालेले होमो इरेक्टस आहे, म्हणजे ताठ उभा राहणारा माणूस असं सुद्धा म्हणल्या जातं. आता इथं या ठिकाणी होमोसेपियन्स मध्ये जे आहेत होमो हिबिलस जे आहेत, स्किल्ड ह्युमन डेव्हलप झालेले आहेत, ते काय करत होते, त्यांनी पक्ष्यांकडे निरीक्षण केलं. पक्ष्यांचे निरीक्षण करत असताना त्यांना असं आढळून आलं की पक्षी काय करायले तर कोणतेही पण फळं खायलेत आणि फळं खाल्याच्या नंतर बिया काय करायलेत, जमिनीमध्ये पडत आहेत. तर त्यावरून त्यांची निर्मिती, दुसऱ्या झाडांची निर्मिती होत आहे. तर त्याचं त्यांनी निरीक्षण केलं आणि त्याच्यावरून त्यांनी काय केलं, बिया वगैरे लावायला सुरुवात केली. म्हणजे नंतर हळूवारपणे नंतर बघायचं तुम्हाला शेतीची सुरुवात झालेली आहे. तर या माणसामध्ये म्हणजे स्किल्ड ह्युमन जो आहे तो त्याच्यामध्ये त्याला सर्व कळायला लागल्या गोष्टी. ओके, त्याने नंतर म्हणजे प्राण्यांवर शिकार करणं वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या. नंतर आहे होमो इरेक्टस जो की 15 लाख वर्षापूर्वी होता, ताठ राहणारा पहिला मानव तयार झाला तिथून. नंतर आहे निअँडरथल मॅन. हा काय आहे, वाईज मॅनचं उदाहरण आहे, म्हणजे कुशल प्राणी झाला. कुशल प्राणी कोणता होता, होमो हेबिलस आहे, होमो हेबिलस. आणि नंतरचा जो निअँडरथल मॅन आहे, जो निअँडरथल मॅन काय आहे, असा माणूस आहे की त्यानं काय केलेलं आहे, हुशार आहे. म्हणजे तो पहिल्यांदा हुशार, पहिला कुशल मानव किंवा पहिला हुशार मानव कोण आहे, 1.5 किंवा 1 लाख वर्षापूर्वीचा जो तयार झालेला आहे तो वाईज मॅन आहे, निअँडरथल मॅन. रिकाम्या जाग्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिला वाईज मॅन कोण आहे, बुद्धिमान मानव, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं बुद्धिमान मानव कोण आहे, तर निअँडरथल मॅन आहे, लक्षात ठेवायचं. नंतर आहे तुम्हाला 50,000 इयर्स अगो कोणता आहे, क्रो मॅग्नम आहे. द क्रो मॅग्नम मॅन इव्हॉल्व्ड. नंतर जो निअँडरथल मानव आहे तिथून आता समजा आपल्या मानवांची सुरुवात झालेली आहे. नंतर आहे क्रो मॅग्नम मानव आहे. नंतर 10 वर्षापूर्वी आपल्या ऍग्रिकल्चरच्या, मी आता सांगितलं की बिया वगैरे लावायचा मानव, त्याच्यावरून काय केलं, मॅन स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द सिटीज. आणि याच्यावरून नंतर काय केलेलं आहे, मानवाने सिटीची डेव्हलपमेंट केलेली आहे. स्वतःचं आता समजा शेती करत असेल तर त्यांनी काय केलं, स्वतःची जागा आखून घ्यायची म्हणजे सवय लावली. याच्यावरून काय केलं, वेगवेगळ्या सिटीची डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर आर्ट ऑफ रायटिंग झालेली आहे 5,000 इयर्स अगो. तुम्ही जर कधी याच्यामध्ये जर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बघितलं तर गुहेमध्ये वगैरे मानव काय करायचा, चित्र काढायचा, हाताच्या पंजाचे चित्र काढायचा. आता हे जो स्किल्ड मॅन आहे, या स्किल्ड मानवनं त्यानं गुहेमध्ये वगैरे चित्र काढायचं तिथून सुरुवात झालेली आहे. नंतर तर लिपीची सुरुवात झाली. इथं जे आहेत ते 5,000 इयर्स अगोदर लिपी सुरुवात झाली, म्हणजे भाषा सुरुवात झाल्या. तिथून असं म्हटलं जातं की रिलिजन सुद्धा या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे, आर्ट ऑफ रायटिंग पासून. आपण आता आलेलो आहोत तिथून 400 वर्षापासून आपलं मॉडर्न सायन्स हे झालेलं आहे. म्हणजे इथून आता आपण विकासाच्या एकदम पीक लेवलला आलेलो आहोत आणि इथून विकास चाललेला आहे. आणि 200 वर्षापासून जवळपास आपण इंडस्ट्री सुद्धा आपल्या याच्यामध्ये आलेली आहे. 200 वर्षापासून वेगवेगळ्या औद्योगिक याच्यामध्ये सुद्धा आपण विकास केलेला आहे. आणि आजपर्यंत जे विकास झालेला आहे मानवामध्ये तो इथपर्यंत झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता या हायरार्कीनुसार तुम्ही हे हायरार्की वाटलंच तर PDF तुम्हाला मी पाठवतो. या PDF नुसार तुम्ही काय करायचं, हायरार्की लक्षात ठेवायची. प्रश्न तुम्हाला जर विचारला ह्युमन इव्हॉल्युशन तर तुम्हाला त्याच्यावर शॉर्ट नोट्स लिहिता आली पाहिजे. मग शॉर्ट नोट्स लिहिण्यासाठी त्याच्यामधले काही नावं तुम्हाला तर पाठच करणं गरजेचं आहे. बरेच नावं अवघड असतील परंतु त्यातले नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. होमो हिबिलस असेल, निअँडरथल मॅन असेल, रामाफिथिकस असेल, हे काही महत्वाचे नावं तर लक्षात ठेवणं गरजेचे आहे. यानंतर आजपर्यंत जो विकास झालेला आहे त्या विकासापर्यंत आपण आलेलो आहोत, तरी सुद्धा आज मानव काय करत आहे,
आपली सुरुवात कशी झाली असेल, म्हणजे समजा बिग बँग थेरी असेल त्याच्या पुन्हा खोलामध्ये जाणं, याचा आज पण आपण काय करत आहोत, अभ्यास करत आहोत. तर आजच्यासाठी एवढंच, हा चॅप्टर संपलेला आहे. नवीन चॅप्टर सोबत आपण पुन्हा भेटूया. तर सर्वांनी काय करा, 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा जमेल तेवढा व्हिडिओ पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.